नमस्कार, कसे आहात सगळे? खुश आहेत ना? आनंदी आहात ना? असायलाच पाहिजे. म्हणजे तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हा, ओके. काय झालं? हा, होत्याचं नव्हतं कसं करायचं ते प्रीतीताईला माहिती आहे. जवळजवळ मला हे भाऊजी दिसत आहेत. मंडळी, सध्या सगळीकडे वातावरण तापलेलं आहे. कारण एकच, युद्ध सुरू आहे आणि त्यामुळे कमर्शियल गॅस विक्री बंद केलेले आहेत, हॉटेल बंद झालेले आहेत आणि त्यामुळे आता सगळ्यांना घरीच जेवावं लागत आहे. आपली बायको आई सुद्धा हॉटेलमधले पदार्थ बनवू शकते हे आता घरातील व्यक्तींना कळू लागलेलं आहे. कसं आहे, घर की मुर्गी दाल बराबर म्हणणारे सुद्धा आता बायकोच्या स्वयंपाकाचं कौतुक करू लागलेले आहेत. आणि खरंच सांगतो, घरच्या स्त्रीला तेवढीच गरज असते. म्हणजे आपण ज्यांच्यासाठी कष्ट करतोय त्यांनी त्याची किंमत ठेवावी इतकंच असतं. मग तेवढं कौतुक तर आपण करू शकतो, हो की नाही? आणि त्यांच्या कौतुकाचा सोहळा म्हणजे सोहळा सख्यांचा. चला तर मग बघूया आज कोण होते हुकमाची राणी, जी विराजमान होणार आहे ह्या मानाच्या खुर्चीवरती आणि जी घेऊन जाणार आहे हा माहेरचा आहे. आणि त्यासाठी आपण आलो आहोत आज अंबरनाथ मध्ये. बघूया आजच्या भागात कोण होते हुकमाची राणी, हुकमाच्या राणीचा मान कोण पटकवते. पण त्यासाठी खेळ खेळावे लागणार आहेत आणि त्या खेळासाठी आपल्या 10 ताई हवेत. कोण आहेत त्या 10 ताई? या पटापट या. आपल्या पहिल्या खेळामध्ये 10 ताई सहभागी झालेल्या आहेत. ताई, तुमचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा. शुभेच्छा अशासाठी आता आपल्या या पहिल्या 10 ताईंमधून 4 ताई बाद होणार आहेत आणि 6 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. हा, तुम्ही आपल्या पहिल्या खेळामध्ये सहभागी झालेला आहात आणि अगदी छान नटून थटून आलेले. अरे बापरे, कसं वाटतंय ताई? हा, खूप छान वाटते. स्वतःसाठी टाइम भेटतोय. ओके, व्हेरी गुड. पण असा टाइम कधीच मिळत नाही आता असं या जबाबदाऱ्यांमध्ये. कधीतरीच भेटतो. पण आज जो काय तू वेळ काढून आलेस त्यासाठी खरंच तुझे आभार. आणि असंच छान खरं तर आपल्यासाठी स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. तुझं काय म्हणणं आहे ताई? हो हो, नक्की. हो की नाही? 100%. पण तो स्वतःचा वेळ का महत्वाचा असतो? खूपच. म्हणजे आपण खुश आहोत तर आपण दुसऱ्यांना खुशी वाटू शकतो. ये बात आहे. ताई, तुझं नाव सांग बरं. माझं नाव यास्मिन सातपुते. आणि माहेर कुठलं? माहेर इकडच, मुंबई, माहेर महाराष्ट्र. मुंबई. आणि हो. सासर? नागपूर. सासर नागपूरचे. हो. काय बोलून राहिले बे? हा, मला पटून राहिलंय. पटून राहिलेले. बरं, भाऊजी काय करतात? ते इंजिनियर आहे. बरं, कसा स्वभाव आहे पण त्यांचा? म्हणजे रागवतात फार? नाही, जे मी बोलते ते ऐकतात. तर मस्त आहे. जे बोलते ते ऐकतात, म्हणूनच भाऊजी मस्त आहेत. व्हेरी गुड, चांगली गोष्ट आहे. ताई, तुझं नाव सांग बरं. प्रीती सुरते. प्रीती ताई. हा. किती वर्ष झालीत लग्नाला? 23 वर्ष. 23 वर्ष. अरे, तर तो अजिबात वाटत नाहीये 23 वर्ष झालेली आहेत. व्हेरी गुड. म्हणजे अगदी खरं सांगायचं 3-4 वर्ष झाले तसं वाटतं. हो, व्हेरी गुड, क्या बात आहे. म्हणजे कळलं, भाऊजींचा स्वभाव मला थोडक्यात कळतोय काय ते. हा, बरं, मला मगापासून सांगत होती मला उखाणा घ्यायचंय. बरं, ठीक आहे. हो, बरं, होऊन जाऊ दे एक उखाणा पटकन. 23 वर्ष झालेली आहेत. हा, माहेरी आलेली असते तू, ते एक उखाणा पटकन होऊन जाऊ देत. व्हेरी गुड. लाल मणी तोडले, काळे मणी जोडले, अमोलरावांसाठी आईबाबांना सोडले. हो, क्या बात आहे. व्हेरी गुड. आता आपण सुरू करूया आपल्या या पहिल्या खेळाला, ज्या खेळाचं नाव आहे उई मा सुई उई, हे सुई 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 सुई. खेळाचं नाव काय? उई मा सुई. हा ताई, पटकन खेळाचं नाव. हा, रेडी रेडी. उई मा सुई. उई. अरे नाही, सुई. हा, ठीक आहे, हरकत आहे. चांगली गोष्ट आहे. ताई, एकदा इथे ये लवकर. इथे ये लवकर. हा, उई मा सुई. उई. ओके ओके. आता तुम्ही म्हणाल हे असं खेळाचं नाव का? तर त्याला पण तसं कारण आहे. कारण हा खेळ असा आहे की तुमच्या समोर एक सुई असणार आहे आणि एक धागा असणार आहे. ओके, त्या सुईमध्ये धागा व्यवस्थित असा ओवायचा आहे. ओवून झाल्यानंतर ती सुई असं बोलायचंय. हा, ते झाल्यानंतर तो ठेवायचंय आणि तुमच्यासमोर प्लास्टिकचे तुकडे असतील. ते प्लास्टिकचे तुकडे जोडायचे. ते जोडल्यानंतर एक सर्कल तयार होईल. व्यवस्थित घट्ट सर्कल ते तयार करायचे. ते जोडल्यानंतर हात वरती करायचे, म्हणजे आम्हाला कळेल पहिली ताई कुठली, दुसरी कुठली, तिसरी कुठली, चौथी कुठली, 5वी कुठली आणि 6वी कुठली. आता या खेळातून 6 ताई पुढच्या खेळामध्ये जाणार आहेत आणि 4 ताई बाद होणार आहेत. ओके, तेव्हा बघूया कोण आहेत त्या 6 ताई ज्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळाकडे. एकदा जोरदार टाळ्या. हा, तयार आहेत सगळ्या? नक्की? हा, रेडी? 1 2 3.
कॅमेरा समोर असं सुई असं ओढायचंय. सुई असं ओढायचंय. सुई. अरे बापरे. हा हा सुई. हा लग हात ठेवायचंय, मागे ठेवायचंय, मागे ठेवायचंय आणि ते बनवायला घ्यायचंय. व्हेरी गुड. आणि हात वरती करायचंय, उभं राहून हात वरती करायचंय बनवून. हा सुई सुई झालेलं आहे. ओके. हा व्हेरी गुड. हा शबाश शबाश. हा हात ते खाली ठेवून हात वरती करायचे पटकन पटकन. ओके. हा 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 सुई. हीच नाही. हा, सुई सुई. सुई. अबरा की डबरा. बोल की. अब्रा की डबरा. तू चुप राहा. तू चुप राहा. मला बोलायलंय. चष्मा लावून दिसत नाही. हरकत नाही. पण वेळ संपलेली आहे. निर्णय असा आहे की 5 ताईंमधून 3 ताई ज्या पुढच्या खेळामध्ये गेलेल्या त्या आहेत. वैशाली ताई एकदा जोरदार टाळ्या. ताई हात वरती करायचे, हात वरती करायचे. व्हेरी गुड. त्याच्यानंतर शुभांगी ताई हात वरती करायचे आणि भाग्यश्री ताई आणि दोन्ही ताई बाद झालेल्या आहेत. नो प्रॉब्लेम. पण हरकत नाही. खेळा. हरकत नाही. हार जीत ही होतच राहणार. कोणीतरी हारणार तेव्हा कोणीतरी पुढे जाणार. हा. ओके थँक्यू. आणि हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं. तसं बोला. हार कर जीतने वाले को बाजीगर कहते. हार की जीत. हार काय काय परत बोला. हार हा आता और पण काढली. हे बाय बा. हा शाहरुख खान है. हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. नको नको. अच्छा रे. मस्त मस्त. बरं मी काजोल आहे असं समजतो शाहरुख खान. हा हा बोल. हा बोल बोल. रेडी. हा हार कर जीतने वाले को बाजीगर कहते. हार के जीतने वाले को बाजीगर कहते हैं. बरं तिन्ही ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. पण ताई तुम्ही दोघी जणी जरी बाद झाल्या असल्या तरी पण आम्ही तुम्हाला असं रिकाम्या हाताने पाठवणार नाहीये. तर तुम्हाला आम्ही सन मराठीकडून एक भेटवस्तू देणार आहेत. ओके. पुढच्या 5 ताई ते सज्ज झालेल्या आहेत. चष्मा वगैरे लावून तयार झालेल्या आहेत आणि तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. हा व्हेरी गुड. हा ठेवायचं तिथे आणि ते बनवायला घ्यायचं पुढचं. हा सुई. हा व्हेरी गुड. हा बनवायला घ्यायचंय पटापटा. दाखव 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 दाखव. आधी कॅमेरा समोर दाखवायचंय. हा व्हेरी गुड. मस्तच. हा शबाश 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 शबाश. हा मग कसं केलंय. पटकन बनवायला घ्यायचंय, पटकन बनवायला घ्यायचंय. हा हा मस्तच. हा दाखवायचं आधी दाखवायचंय. हा ओके ओके. हात वरती करायचंय. हा ठेवायचंय. ओके व्हेरी गुड. हा मस्तच. हा ओके. काय झालं. हा नक्की झालेलं आहे. हा दाखवा इथे समोर असं. ओके व्हेरी गुड. हा आता वेळ झालेली आहे निर्णयाची. ह्या 5 ताईंमधून ज्या 3 ताई आहेत ज्या आपल्या पुढच्या खेळामध्ये गेलेल्या आहेत त्या आहेत. त्यातली पहिली ताई आहे ती ताई आहे प्रीती ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्याच्यानंतर आहे यास्मिन ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. त्याच्यानंतर आहे स्नेहल. स्नेहल ताई. बोल ना. स्नेहल ताई. तू कशाला ताई. आणि ज्या 2 ताई बाद झालेल्या आहेत ती ताई आहे जयश्री ताई आणि कविता ताई. खूप खूप अभिनंदन तुमचं सुद्धा. पण तुम्ही बाद झाल्या असल्या तरी पण आम्ही तुम्हाला असं जाऊ देणार नाहीये. तुम्हाला सन मराठीकडून भेटवस्तू आहे. ओके. चला तर मग आता आपण सुरू करूया आपल्या या खेळाला. बरं आता हा खेळ असा आहे. बरं हा खेळ आहे ना तुम्हाला तुमच्या बालपणात घेऊन जाणार आहे, तुमच्या शाळेमध्ये घेऊन जाणार आहे. ओके. तुम्हाला ते दिवस आठवतील कारण आपण ही पेन्सिल आयुष्यात कधी विसरू शकत नाही. ओके. आणि हे जे शार्पनर आहे. आता हा खेळ असा आहे की तुम्हाला वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. 1 2 3 म्हटल्यानंतर तुम्ही काय करायचं या पेन्सिलीला जास्तीत जास्त टोक काढायचे. टोक काढत राहायचे.
टोक काढत राहायचंय. ओके, 2 मिनिटाची वेळ झाल्यानंतर ज्या ताईंची जितकी कमीत कमी पेन्सिल राहील ती ताई विजेती. ओके, कळले तुम्हाला? नक्की काही प्रश्न आहेत? नाही. ताई अजून काय आहे प्रश्न? गैरसमज नाही ना? ओके, चला मी विनंती करतो की आपापल्या पेन्सिलीसमोर उभे राहा. ओके, आणि 1 2 3 म्हटल्यानंतर हा थांबा 1 2 3 म्हटल्यानंतर पण त्याआधी खेळाचं नाव आहे टोकाची भूमिका. हा, हे खेळाचं नाव आहे. बघू कोणाची भूमिका एकदम छोटी आहे ती. हा, चला तर सुरू करूया. 1 2 3. वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. कसं वाटतंय ताई? काम करू द्या आधी. काम करू द्या आधी. बापरे, ठीक आहे. हा, पटापट. 10 सेकंद. 10 आणि 1. वेळ संपलेली आहे. थांबायचंय. आपापली पेन्सिल दाखवा. ओके. इथे ठेवायचे. निर्णय असा आहे, पहिल्या क्रमांकाची ताई आहे ती ताई आहे प्रीती ताई. एका जोरदार टाळ्या. होत्याचं नव्हतं कसं करायचं ते प्रीती ताईला माहिती आहे. जवळजवळ मला हे भाऊजी दिसत आहेत. हरकत नाही, पण मस्करीचा भाग ताई. व्हेरी गुड ताई, तू पहिली आलेली आहेस. त्याच्यानंतर ह्या ज्या 2 पेन्सिली आहेत त्या जवळपास काही मिलीमीटरचा फरक आहे, पण ही जी पेन्सिल आहे ती ताई आहे शुभांगी ताईची. ताई एकदा जोरदार टाळ्या. 2ऱ्या क्रमांकाची ताई आणि 3ऱ्या क्रमांकाची ताई आहे यास्मिन ताई. एकदा जोरदार टाळ्या. त्याच्यामुळे ह्या 3 ताई गेल्यात आपल्या शेवटच्या खेळामध्ये आणि 3 ताई झालेल्या आहेत बाद. पण आम्ही तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवणार नाहीये. तुम्हाला बक्षीस देणार आहे, तुम्हाला गिफ्ट देणार आहे सन मराठीकडून. म्हणजे शेवटच्या खेळाकडे आपण जाणार आहोतच आणि बघणार आहोत की आजच्या भागाची हुकमाची राणी कोण होणार आहे. पण त्याआधी अर्थातच आपण सुरू करूया आपल्या अत्यंत सुंदर आणि अशा छान भावूक करणाऱ्या भागाकडे, ज्याचं नाव आहे पत्र मनात. या भागामध्ये आपण 10 ताईंना आपण एक पत्र लिहायला सांगतो त्या व्यक्तींसाठी जी व्यक्ती त्यांच्या आयुष्यामध्ये फार महत्वाची असते. त्या 10 पत्रांमधून आपण 2 पत्रांची निवड केलेली आहे आणि ते 2 पत्र आता आपण इथे वाचणार आहोत. 1 जुलै 2020ला तुम्ही सोडून गेलात. मुलं खूप लहान होती. माझा मोठा मुलगा 6 वर्षाचा आणि लहाना 3 वर्षाचा होता. त्याच्यानंतर मला सगळ्यात जास्त साथ दिली असेल ती माझे सासरे आणि माझे 2 धीर आणि जावा. अजूनही ते मला खूप साथ देतात. ते तुम्ही गेल्यानंतर आयुष्य जगणं सोपं नव्हतं. मुलांसाठी जगते. माझी मुलंही खूप स्ट्रगल करतात आणि त्यांनाही थोडंसं सहन करावं लागतंय. काका त्यांना तुमचं वडिलांचं प्रेम द्यायचा प्रयत्न करतात आणि ते त्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडतात. तुम्ही माझी मुलांची काळजी करू नका. आम्ही तिघंही खूप सुखात आहोत आणि तुमचे सगळे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न मी नक्की करेल. मिस यू. तुमची वैशू. ताई, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा स्वतःला एकतर अधिक खंबीर करणं, सक्षम बनवणं आणि आपलं कुटुंब उभं करणं, आपला संसार पुढे नेणं आणि मुलांना शिकवून त्यांच्या पायावरती उभं करणं हे खरंच फार जोखमीचं काम असतं. आणि ज्या पद्धतीने तू हे सगळं करतेस त्यासाठी अगदी खरंच मनापासून तुझं कौतुक आहे. माझ्या आयुष्यात 2 माणसं खूप महत्त्वाची होती, आई आणि बाबा. बाबांसोबत मला खूप वेळ मिळाला नाही कारण ते परदेशात होते. त्याच्यामुळेच माझं बालपण आईसोबत जास्त होता. पण बाबा, मी तुला नेहमी मिस करायचे. पण आयुष्यात एक असा टप्पा आला जेव्हा आमच्या मतामध्ये खूप फरक पडला. मी माझ्या मनाने माझ्या आवडीच्या व्यक्तीशी इंटरकास्ट मॅरेज केला. हा निर्णय आईने माझा हात धरला आणि माझ्या निर्णयाला साथ दिली. पण बाबा, तुम्ही तो निर्णय कधीच मान्य केला नाही. त्या काळात आमच्यात खूप खूप शांतता होती. काहीच बोलणं नव्हतं. पण मनातले माझ्या कधीच
तुमच्यासाठी प्रेम कमी झालं नाही. मग अचानक कोविड आला आणि एक क्षणात बाबा तुम्ही आम्हाला सोडून गेलाय. आजही कधी कधी वाटतं आणखी थोडा वेळ मिळाला असता बाबा तर कदाचित आम्ही पुन्हा बोललो असतो, हसलो असतो. कधी कधी आयुष्यात आपल्याला एक गोष्ट शिकवते, मतं वेगळी असली तरी प्रेम कायम राहतं. आय एम सो सॉरी बाबा, आय मिस यू. मला एवढं सांगायचं की डिसिजन चुकीचं नव्हतं बाबा, तुम्ही थोडासा वेळ दिलं पाहिजे होता आम्हाला. आय एम सो सॉरी. मंडळी, मला कल्पना आहे की सगळ्याच ताई जेव्हा सगळ्या सख्या जेव्हा हा भाग बघत असतात तेव्हा नक्कीच त्या सगळ्यांचंच डोळे इथे पाणावलेले असतात. तेव्हा या भागामुळे खरं तर वातावरण असं सगळं खूप असं भावनिक होऊन जातं. पण पुन्हा एकदा सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी आपण जाऊया आपल्या शेवटच्या खेळाकडे, कारण आपल्याला बघायचं आहे हुकमाची राणी कोण असणार आहे ते. तेव्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पत्र बनातलं या भागानंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या या शेवटच्या खेळाला. आणि पुन्हा एकदा तिन्ही ताईंचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही आता शेवटच्या खेळामध्ये आलेल्या आहात. आणि तुमच्यापैकीच होणार आहे आजच्या भागाची हुकमाची राणी, जी या खेळाची विजेती असेल. ओके ताई, हा जो ताई माहेरचा आहेर आहे हा तुझ्यासाठी किती महत्वाचा आहे? आहे ना, खूप महत्वाचं आहे. खूप महत्वाचा. हो, येस. बरं, लग्नाचा पहिला दिवस आठवतोय? हो, आठवतं. आठवतंय. आणि त्यात आता ह्या माहेरच्या आहेराची एक भर होणार आहे, हो एक जागा किचन मध्ये अजून वाढणार आहे. हो, कसं वाटतं? छान वाटते. आणि हुकमाची राणी मला नक्कीच आवडेल, पण मला या इथे येऊन ही जी खेळाची संधी मिळाली आहे त्यात मला जास्त आनंद वाटते. वा, व्हेरी गुड. बरं, घरी आवाज कोणाचा जास्त मोठा आहे, की भाऊजींचा की तुझा? वेळोवेळी आवाज वाढतो. अच्छा, वेळ बघून आवाज वाढतो. ओके, पण मग आता वाढू दे की? हा, वाढेल. वाढेल. ओके, आम्हाला कळलंय भाऊजींचं काय होत असेल, आम्हाला कळलेलं आहे. आणि आता आपण सुरू करूया आपल्या या खेळाला. या खेळाचं नाव आहे चमचेगिरी. खरं तर आपल्या आयुष्यात असे बरेचसे चमचे असतात जे आपल्याला नकोसे असतात, पण इथे आपल्याला गरजेचे आहे. चमचा महत्वाचा आहे. हा, आता काय करायचंय, मी 1 2 3 म्हटल्यानंतर चमचा असा तोंडात पकडायचंय आणि एका वेळी एकच मार्बल त्या चमच्यामध्ये असं उचलायचंय आणि तुमच्या समोर जे तुम्हाला भांडं दिसतंय त्या भांड्यामध्ये नेऊन ते मार्बल टाकायचंय. ओके, फक्त जात असताना जर गोटी पडली तर ती गोटी बाद. पुन्हा यायचे, पुन्हा असंच उभं राहायचंय, तो मार्बल घ्यायचे आणि पुन्हा तुमच्या भांड्यामध्ये नेऊन टाकायचे. ओके, कळले तुम्हाला? आणि मी 1 2 3 म्हणीन तेव्हा सुरू करायचे. हा, तयार आहेत? नक्की? 1 2 3. हा, दोन्ही हात मागे, दोन्ही हात मागे. हा, मागे बघ, मागे बघ. हा, वेळेची मर्यादा आहे 2 मिनिटं. सावकाश सावकाश. व्हेरी गुड, मस्तच मस्तच. तीन, 2 आणि 1. वेळ संपलेली आहे. शुभांगी ताईंनी गोळा केलेले मार्बल्स आपण मोजूया. ओके, 1 2 3 6. आणि आता प्रीतीताईंनी गोळा केलेले मार्बल्स आपण मोजूया. 1 2 3 6 11. 11 मार्बल गोळा केलेले आहेत. आणि यास्मिन ताईंनी जे मार्बल्स गोळा केले ते आपण मोजूया. 1 मिनिट. अरे बापरे, इतकं जड झाले ना. अरे माझे बापरे. 1 2 3 संपल्या.
तिसऱ्या क्रमांकाची विजेती ठरलेली आहे यास्मिनताई, उपविजेती ठरलेली आहे शिवांगीताई आणि अर्थातच हुकमाची राणी झालेली आहे प्रीतीताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. यास्मिनताई अभिनंदन. अभिनंदन. कसं वाटलं? मस्त, पण फर्स्ट झालं असतं तर बरं झालं असतं. बरोबर आहे, पण खूप छान खेळली. खूप मस्त, मजा आली. पण बरं, हे 16 सख्यांच्या ह्या कार्यक्रमात हे असे जे खेळ आहेत किंवा जे ज्या प्रकारचं मनोरंजन होत आहे कसं वाटतंय, काय सांगशील? आपल्याला एरवी वेळ भेटत नाही लोकांना भेटायला. म्हणजे आता सगळे आपले कामं सोडून इकडे आले आणि मला सगळ्यांचं कौतुक वाटतो आणि खरंच खूप खूप मनापासून मला ॲक्च्युली स्पोर्ट्स डेची आठवण आली. हे मार्बल स्पून करताना मला खूप खूप मजा आली. वा ताई, थँक्यू सो मच. आणि अर्थातच उपविजेती ताई तुला मिळते इंडक्शन. शुभांगीताई अभिनंदन, खूप खूप अभिनंदन. थँक्यू. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. पहिले मी धन्यवाद देईल माझ्या फ्रेंडला, माझी शेजारी. तिने जबरदस्ती बोलवले मला, मी येत नव्हती. पण बघ, हे ऍक्च्युली ती संधीच तुला बोलवत होती, कळलं की नाही? म्हणून आलेली संधी कधी सोडायची नसते. ताई पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. बरं, पहिल्यांदा काय करणार असं इंडक्शनवर? दूध उतू क्या बात आहे, आपली परंपरा असते ती, हे की नाही? नवीन घरात नवीन शेगडीवरती दूध उतू घालवणं. वा ताई, खूप खूप अभिनंदन तुझं. आणि अर्थातच आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहे प्रीतीताई. एकदा जोरदार टाळ्या. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि अर्थातच हुकमाच्या राणीला मिळतोय सन मराठी कडून माहेरचा आहेर म्हणजे मायक्रोवेव्ह. याचा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. अभिनंदन. अभिनंदन. सोहळा सख्यांचा. कसं वाटतंय ताई, हुकमाची राणी घालून? एकदम छान. माय मला वाटलंच नव्हतं की मी होईन. मी तुम्हाला म्हटली होती की मला हुकमाची राणी होण्यापेक्षा मला इथे खेळण्याचा आनंद जे मिळतोय त्याच्यात मला खूप जास्त आनंद आहे. क्या बात. त्यामुळे पण मला दोन्ही मिळालं, हुकमाची राणीचं बक्षीस पण आणि खेळण्याचा आनंद पण. वा, व्हेरी गुड. पण ताई, राधा तू हुकमाची राणी झालीस की असा कुठला हुकूम तुला इथे आज सोडावं असं वाटतं की तो सगळ्या ताईंनी सगळ्या सख्यांनी पाळायला पाहिजे? तुमच्या मनात जे काही करण्याची इच्छा आहे, जे काही चांगल्या गोष्टी ज्या आयुष्यात करायच्या आहेत ते आत्ताच करा. नंतर वेळ निघून गेल्यावर त्या गोष्टी होत नाही. घर पण सांभाळा आणि ज्या तुमच्या मनाच्या गोष्टी आहेत त्या सुद्धाही करा. मुलांनाही सांभाळा, घराकडे पण लक्ष द्या. सगळं करून तुम्ही सगळ्या गोष्टी करू शकता. क्या बात. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू. ताई, एक सेल्फी मात्र तुझ्या बरोबर काढणार हो, आहे. नक्की. हा? सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. ताई, तुझं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन. तू हुकुमाची राणी झालेली आहेस. हाच आनंद, हाच उत्साह आणि हीच एनर्जी घेऊन आपण भेटूया पुढच्या भागात तुमच्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा.